नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक. आपणा सर्व प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतो. सर्वांचे वेलकम. आज या व्हिडिओमध्ये आपण अभियांत्रिकी चित्रकला इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयातील ड्रॉइंग शीट्स, ड्रॉइंग लेआउट्स आणि फोल्डिंग ऑफ ड्रॉइंग शीट्स म्हणजे ड्रॉइंग शीटचे प्रकार, ड्रॉइंग शीटवर आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग काढताना नंबर प्लेट असेल किंवा ड्रॉइंगचा लेआउट कसा करावा, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे जे ड्रॉइंग शीट्स आहेत त्या ड्रॉइंग शीट्स कसे फोल्ड करावेत, कारण की फोल्डिंगमुळे जे ड्रॉइंग आहे ती वर्षानुवर्ष तुमचं जे ब्ल्यू प्रिंट रीडिंग असेल किंवा कुठलंही ड्रॉइंग असेल हे जतन करणं आपल्याला त्या फोल्डिंगमुळे शक्य होतं. कारण की आपले जे काही ड्रॉइंग असतात ते मोठ्या आकाराचे असतात, ते ठेवणं सोयीस्कर नसतं. त्यासाठी अशा वेळेस आपल्याला जे ड्रॉइंग आपण तयार केलेलं असतं, जे ड्रॉइंग शीट असतं त्याला आपल्याला फोल्डिंग करणं किंवा त्याच्या घड्या करणं हे आपल्याला गरजेचं असतं. आता ड्रॉइंग मध्ये या काळजी किंवा गोष्टी करण्याची गरज काय का आहे? उदाहरणार्थ आपल्याला बघता येईल बघा, इतकं नीटनेटके सुंदर आणि योग्य ड्रॉइंग तयार करणे हे ड्रॉइंग शीटच्या मांडणीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने, थोडक्यात BSI ने त्यांच्या वैशिष्ट्याद्वारे शिफारस केलेल्या जॉब जॉब ड्रॉइंग शीट लेआउटचे एक स्टँडर्ड ठरलेलं आहे, की ज्या BI स्टँडर्ड नुसारच आपल्याला जी तुमची नंबर प्लेट असेल किंवा लेआउट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रॉइंग बोर्ड्स असतील किंवा ड्रॉइंग शीट्स असतील, हे त्याचं स्टँडर्ड ठरलेलं आहे. की आपण बघतो की भारतामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या जे ड्रॉइंग शीट्स आपल्याला मिळतात, उदाहरणार्थ A4 ड्रॉइंग पेपर असेल, की जो आपण झेरॉक्ससाठी वापरतो. A3 ड्रॉइंग पेपर असेल की ज्याच्यावर आपण मोठ्या प्रकारचं जे एनलार्ज ड्रॉइंग असेल ते आपण A3 ड्रॉइंग वर करू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रॉइंग आहे, ड्रॉइंगचे पेपर आहेत, ते त्याच्या साइजेस आपल्याला उपलब्ध आहे. थोडक्यात अभियंत्यांना विशेष बाबी दर्शविण्यासाठी, कार्यालयीन आवश्यकता ठेवण्यासाठी किंवा जे ड्रॉइंग आहे त्या ड्रॉइंगवर सर्व डिटेल्स, त्याची असेंबली असेल, ड्रॉइंग असेल किंवा ड्रॉइंग विषयी अत्यंत जी माहिती असेल ती जतन करण्यासाठी आपल्याला ड्रॉइंग शीट्स चं लेआउट करणं गरजेचं असतं. ड्रॉइंग शीटच्या लेआउटमध्ये ड्रॉइंग शीट भोवती मार्जिन, शीर्षक ब्लॉकसाठी जागा, त्यानंतर वेगवेगळ्या आकाराच्या शीटवर ही मार्जिन आपल्याला किंवा किती ठेवायचंय हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवावे लागते. परंतु शीर्षक आणि टायटल ब्लॉक सामान्यतः प्रत्येक ड्रॉइंगवर याचं जे BSI ने ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणेच त्याच साईजचा जो टायटल ब्लॉक असेल तो आपल्याला ड्रॉइंगवर करावा लागतो, की ज्याच्यानुसार आपल्याला ड्रॉइंगचे वाचन करणे सहज आणि जलद वाचन सुलभ होते. ड्रॉइंग शीटचा लेआउट, लेआउट ऑफ ड्रॉइंग शीट्स. ड्रॉइंग शीटचा आकार निवडल्यानंतर आणि मार्जिन, टायटल ब्लॉक्स, पार्ट्स लिस्ट, रिव्हिजन पॅनल, फोल्डिंग मार्कसाठी योग्य जागा ठेवणे आणि ड्रॉइंग शीटवर योग्य स्किल निवडणे याला ड्रॉइंग शीटचे लेआउट म्हणतात. या ठिकाणी बघतोय बघा आपण एक ड्रॉइंग शीटचा जो लेआउट आहे तो लेआउट या ड्रॉइंग शीटवर केलेला आहे बघा. ही जी साईज दिलेली आहे A0 आणि A1, तसंच 20 mm मार्जिन हे वरच्या बाजूने A0 आणि A1 आकाराचे ड्रॉइंग शीट असेल तर याच्यासाठी मार्जिन ठेवले जाते. तसंच A2, A3 आणि A4 या प्रकारच्या पेपरवर जर ड्रॉइंग काढायचे असेल तर त्याच्यासाठी जे मार्जिन ठेवलं जातं हे मार्जिन आहे 10 mm. म्हणजेच मार्जिन या वरच्या टॉप साईडने, राईट साईडने आणि बॉटम साईडने A0 आणि A1 जर आकाराचे ड्रॉइंग शीट असेल तर ते 20 mm हे BIS ने आपल्याला ठरवून दिलेलं आहे. A2, A3 आणि A4 असेल तर त्याच्यासाठी 10 mm हे लेफ्ट साईड सोडून इतर बाजूने आपल्याला मार्जिन ठेवणं गरजेचं आहे.
इकडचं जे मार्जिन आहे आपल्याला जास्त यासाठी ठेवायचं आहे की या ठिकाणी आपल्याला जे आपण केलेलं ड्रॉइंग आहे ते फायलिंग करणं आपल्याला सोपं होईल. या ठिकाणी बघा आपल्याला जो ट्रिमिंग मार्क दिलेला आहे म्हणजे ड्रॉइंग बोर्डवर आपण तो लावणार आहोत. या ठिकाणी मेटर्स रेफरन्स ग्रॅज्युएशन दिलेलं आहे की जे आपण ग्रेडिंग करू शकतो. नंतर हे जे शीट आहे याचं सेंटरिंग मार्क आहे. नंतर हा ओरिएंटेशन मार्क आहे लेफ्ट साइडने ड्रॉइंग सुरू करू. त्यानंतर आतल्या बाजूला ही आपण फ्रेम केलेली आहे. तदनंतर या ज्या लाईन्स आहेत थोडक्यात या बाजूने असणाऱ्या या सर्व राईट साइड टॉप राईट आणि बॉटम जी साइड आहे या बाजूला ग्रिड रेफरन्स बॉर्डर आपण असं त्याला म्हणतो. तदनंतर दिलेल्या आकारामध्ये जे BIS ने ठरवून दिलेलं आहे त्या आकारामध्ये आपण जॉब ड्रॉइंग शीटच्या राईट साइडला टायटल ब्लॉक हा काढत असतो. या पद्धतीने जे लेआउट आहे ड्रॉइंग शीटचं जे लेआउट आहे ते वेगवेगळ्या A0, A1, A2, A3 आणि A4 साईजचे याप्रमाणे केले जाते. पुढे बघा टायटल ब्लॉक. जो टायटल ब्लॉक आहे तो जनरली ITI मध्ये जे ड्रॉइंग शीट वापरले जातात किंवा अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्रीला जे ड्रॉइंग शीट वापरले जातात त्याच्यात BIS ने ठरवून दिल्याप्रमाणे 180 185 बाय 65 आकाराच्या शीटच्या उजव्या कोपऱ्यात तळाशी टायटल ब्लॉक काढला जातो. तर टायटल ब्लॉक मध्ये काय काय समावेश केलेलं असतं? रेखांकनाच्या शीर्षकाचे नाव, रेखाचित्र आणि पत्रक क्रमांक, स्केल, प्रक्षेपणाची पद्धत जर ऑर्थोग्राफिक असेल तर फर्मचे नाव ज्यांनी ड्रॉइंग काढलेलं आहे ज्या फर्मने त्याचं नाव, कर्मचाऱ्यांची आद्याक्षर, रेखाटणे, मानके तपासणे आदी इतर डिटेल, शीर्षकाची जागा ड्रॉइंग स्पेस मध्ये असावी की ज्या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे पार्ट्स आहेत जे मशीन ड्रॉइंग मध्ये पार्ट्स वापरलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जातात. आता ड्रॉइंग शीटची जी लांबी आहे बघा हे जो टायटल ब्लॉक आहे 180 बाय 65 हा एक आयत तयार केलेला आहे. तदनंतर वरच्या बाजूने 5 आणि खालच्या बाजूने 5 असं अंतर सोडून हा जो 65 म्हणजे 10 10 10 आणि 50 या 15 आकारामध्ये 15 स्पेस मध्ये 5 लाईन मध्ये आपल्याला नेम ऑफ द इन्स्टिट्यूट काढायचे आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूने 10 वर एक स्लॉट आपला तयार झालेला आहे. तदनंतरच 10चा एक आहे. तदनंतर 10 त्यानंतर 10 त्यानंतर 10 असे 1 2 1 2 3 4 आणि 5 असे ब्लॉक आपण इथं तयार केलेले आहे. यामध्ये पहिला जो ब्लॉक आहे त्याच्यातलं डिस्टन्स दिलेलं आहे इथलं डिस्टन्स 60 नंतर इकडच्या बाजूने 60 की ज्याच्यामध्ये नावाचा उल्लेख नेम, रोल नंबर, इयर. तदनंतर खालच्या याच्यामध्ये 5 हाईट अक्षरामध्ये टायटल दिलेले आहे. जे टायटल असेल आयसोमेट्रिक प्रोजेक्शन असेल, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन असेल किंवा एखादं मशीन ड्रॉइंग असेल, स्क्रू थ्रेड्स असतील किंवा कुठलंही असेंब्ली असेल त्याचं टायटल या ठिकाणी आपल्याला देता येतं. नंतर खालच्या बाजूला दिलेला एक्सपिरियन्स नंबर, नंतर दिलेला आहे शीट नंबर, नंतर त्याच्यासाठी असलेला टाइम अलॉटेड, नंतर कमेन्स ऑन म्हणजे जे ड्रॉइंग शीट तुम्ही सुरू केलेलं आहे त्याची सुरू करण्याचा दिनांक, नंतर कम्प्लिटेड ऑन म्हणजे तुम्ही कधी ते शीट कंप्लीट केलेलं आहे याचा उल्लेख आहे. टाइम टेकन म्हणजे ज्या ठिकाणी या ड्रॉइंग शीट साठी हे जे ड्रॉइंग तुम्ही काढलेलं आहे याच्यासाठी किती कालावधी लागलेला आहे तो तिथं तुम्हाला हे करायचं आहे मेन्शन करायचं आहे. नंतर या ठिकाणी ग्रेड जे तुमचे शिल्पनिदेशक असतील या ठिकाणी तुमची जी ग्रेड आहे ड्रॉइंगची जी ड्रॉइंग शीट तपासल्यानंतर तुम्हाला इथं ते तपासल्यानंतर ग्रेड देतील. या ठिकाणी चेक बाय म्हणजे चेक ज्या तुमच्या चित्रकला निदेशकाने किंवा जो तुमचे शिल्प निदेशक असतील किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकवणारे जे तुमचे शिक्षक असतील टीचर असतील निदेशक असतील ते इथं तुमची चेक ची तपासल्याची सही करतील. त्यानंतर इथं ते दिनांक टाकतील की ज्या दिनांकाला तुमचं शीट हे कंप्लीट झालेलं आहे. पुढे ड्रॉइंग प्रकारचे जे वेगवेगळे आकार आहेत बघा त्याच्या स्टँडर्ड लेआउट साईज दिलेले आहेत बघा. या ठिकाणी A0 की ज्याची साईज असते
841 बाय 1189 mm हे सगळे माप दिलेले आहेत mm मध्ये. हे जे शीट दिसतंय बघा तुम्हाला A0 चं म्हणजे हे शीटचा आकार आहे तो आहे 841 बाय 1189. A1 चा जो आकार आहे तो आहे 594 बाय 841. A2 चा आकार जो आहे बघा A2 आहे या ठिकाणी दिलेलं हे शीट. याचा जो आकार आहे लांबी आणि रुंदी 420.594. A3 आकार जो दिलेला आहे ड्रॉइंग शीटचा ते माप स्टँडर्ड BIS ने ठरवून दिलेला आहे 297 बाय 420. तदनंतर दिलेला आहे A4 साईज या ठिकाणी दिलेली आहे 210 बाय 297. जनरली या आकाराचं जी शीट आहे A4 हे आपण जनरली आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे बुकलेट्स तयार करतो किंवा झेरॉक्स ज्या पेपरवर आपल्याला मिळते तो हा शक्यतो A4 साईजचा पेपर असतो. A5 या ठिकाणी दिलेला आहे हा याचा आकार हा लहान असतो 148 बाय 210 mm. A6 म्हणजेच 105 बाय 148 A6 या ठिकाणी दिलेला आहे. A7 म्हणजे 74 बाय 105 बाय 105 ही साईज या ठिकाणी ड्रॉइंग शीटची दिलेली आहे. A8 52 बाय 74 A8 52 बाय 74. जनरली उपयोगात येणाऱ्या ज्या ड्रॉइंग शीट्स आहेत ज्या BIS ने ठरवून दिलेल्या आहेत त्या आहेत A0, A1, A2, A3, A4, A5, A6 आणि A7. शक्यतो इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये जे काम चालतं ते A2, A1, A0 आणि A3 यामध्ये या 4 ग्रेडच्या ज्या साइजेस आहेत त्यावर आपलं ड्रॉइंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये या शीटचा वापर केला जातो. या ठिकाणी बघूया बघा आपण ड्रॉइंग शीट फोल्ड करण्याची पद्धत. आता ज्यावेळेस A1 आकाराचे ड्रॉइंग शीट असेल अशा वेळेस फोल्ड करताना A1 म्हणजे थोडक्यात 594 बाय 841 mm ड्रॉइंग फोल्ड याच्यासाठी करावं लागतं की जे आपलं ड्रॉइंग असेल जे ड्रॉइंग शीट A1 साईजचं जे ड्रॉइंग शीट आहे ते आपल्याला जतन करायचं असेल तर ते इतक्या मोठ्या साईज मध्ये आपल्याला ठेवता येत नाही. अशा वेळेस ड्रॉइंग शीट ठराविक अंतरावर जर आपण फोल्ड केलं तर आपल्याला ते ड्रॉइंग शीट जतन करणं आणि सुरक्षित कपाटात किंवा इच्छित ठिकाणी ठेवणं आपल्याला सोपं जातं. यासाठी जी साईज दिलेली बघा 841 211 वर एक फोल्ड आहे 210 वर एक फोल्ड आहे 210 आणि 210. तदनंतर त्याच्या सेंटरला एक फोल्ड आहे एक फोल्ड 2 3 आणि 4 या ठिकाणी इथं फोल्ड केलेला दाखवलेला बघा 4. त्यानंतर हा जो एक फोल्ड आहे एक फोल्ड द्वारे या ठिकाणी बरोबर इथं फोल्ड केलेला आहे. या पद्धतीनं A1 साईजचे ड्रॉइंग शीट हे आपल्याला जतन कराव्यासाठी फोल्डिंग करता येते. पुढे आहे बघा A2 साईज. A2 साईज मध्ये 420 बाय 594. जनरली हे ड्रॉइंग शीट ड्रॉफ्ट्समन सिव्हिल किंवा ड्रॉफ्ट्समन मेकॅनिकलचे ITI चे जे विद्यार्थी ते वापरतात. 210 आणि 210 बरोबर 3 फोल्ड आहेत 1, 2 आणि 3. दुसरा फोल्ड आहे पहिला फोल्ड आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 3 फोल्ड आहेत या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला जो टायटल ब्लॉकच्या बाजूने इथे दिसतोय हा टायटल ब्लॉक इथं असेल तर या पद्धतीनं हा A2 साईजचा जो ड्रॉइंग शीट आहे ती फोल्डिंग करण्याची पद्धत या प्रकारे आहे. ड्रॉइंग शीट फोल्डिंग करण्याची पद्धत जो A3 साईज असेल A3 साईज ज्याची साईज आहे 297 बाय 420 बाय 297. त्याच्या सेंटरला फोल्ड आहे 210 आणि सिंगल फोल्ड आहे एक मध्यभागी फोल्ड आहे फक्त. याद्वारे आपल्याला A3 साईज हा ड्रॉइंग शीटचं जतन करता येते आणि तो फोल्ड करता येतो. प्रशिक्षणाव्यर्थ या पद्धतीने आपण या पाठामध्ये ड्रॉइंग शीटचे आकार ड्रॉइंग शीटचे फोल्डिंग आणि लेआउट ड्रॉइंग शीटवर लेआउट कशा पद्धतीने करायचं हे बघितलेलं आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद. या पाठावरील जी MCQ ची लिस्ट आहे MCQ ऑनलाईन टेस्ट आहे त्याची जी ऑनलाईन टेस्टची लिंक आहे ती सबस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणास देण्यात आलेली आहे. धन्यवाद.